राज्यात भेसळखोर गुटखा माफिया आणि बेकायदेशीर विक्रेत्यांविरोधात धडक कारवाई करत अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे चांगलेच चर्चेत आलेत. गेल्या काही दिवसात शेकडो छापे, अटक सत्र, आस्थापनांवर कारवाई करून एफडीएनं चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. आता तुकाराम मुंढे यांच्या मोहिमेचा पुढचा फोकस आणखी एका सर्वसामान्य पण अत्यंत लोकप्रिय खाद्यपदार्थाकडे वळल्याची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मिळणारा वडापाव आणि त्यासाठी वापरला जाणारा वृत्तपत्राचा कागद. मुंबईतील एका प्रसिद्ध वडापाव विक्रेत्याविरोधात झालेल्या कारवाईनंतर एफएसएसएआय आणि एफडीए अधिक सतर्क झालाय. त्यामुळे आता तुकाराम मुंढे यांच्या निशाण्यावर वडापाव आल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. पाहूया हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. भेसळयुक्त अन्नपदार्थ, गुटखा, तंबाखू आणि बेकायदेशीर विक्रेत्यांविरोधात राज्यभर मोहीम सुरू असतानाच आता अन्न सुरक्षेच्या नियमांवर भर दिला जातोय. मुंबईतील एका प्रसिद्ध वडापाव विक्रेत्यांकडून अन्नपदार्थ पॅक करण्यासाठी म्हणजेच हे जे अन्नपदार्थ आहेत ते देण्यासाठी वृत्तपत्राचा वापर होत असल्याचं निदर्शनास आल्याच्या नंतर एफएसएसएआय पश्चिम विभाग आणि मुंबई महापालिकेनं संयुक्त कारवाई केलेली होती. याच पार्श्वभूमीवर अन्नपदार्थ गुंडाळण्यासाठी किंवा वाढण्यासाठी वृत्तपत्राचा वापर पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेत. सामान्य नागरिकांना प्रश्न पडू शकतो की वृत्तपत्राचा कागद वापरण्यात नेमका धोका आहे तरी काय. तज्ज्ञांच्या मते छपाईसाठी वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये शिसे आणि इतर जड धातूसह अनेक रासायनिक घटक असतात. गरम अन्नपदार्थाच्या संपर्कात आल्यावर हे घटक अन्नामध्ये मिसळू शकतात. याशिवाय वृत्तपत्राची वाहतूक आणि हाताळणी अनेक टप्प्यात होत असल्यानं त्यावर धूळ, जंतू आणि इतर घातक घटक जमा होऊ शकतात. परिणामी अशा कागदांच्या संपर्कात आलेलं अन्न आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. अन्न सुरक्षा आणि मानके अर्थात पॅकेजिंग नियम 2018 नुसार अन्नपदार्थ साठवण्यासाठी, गुंडाळण्यासाठी किंवा वाढण्यासाठी वृत्तपत्राचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. फक्त वडापाव विक्रेतेच नाही तर रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, क्लाउड किचन्स, केटर्स, फास्ट फूड सेंटर आणि फेरीवाले यांनाही हे नियम लागू असणार आहेत. अन्न पदार्थातील अतिरिक्त तेल शोषण्यासाठी, खाद्यपदार्थ झाकण्यासाठी किंवा पॅकेजिंगसाठी वृत्तपत्र वापरता येणार नाही. सध्या एफडीआय आणि एफएसएसएआय संयुक्तपणे अन्न सुरक्षा नियमाच्या अंमलबजावणीवर भर देत असल्याचं दिसून येतंय. तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या सेफ फूड सेफ ड्रग्स सेफ महाराष्ट्र मोहिमेनंतर अन्न सुरक्षेचे नियम मोडणाऱ्यांवरही आता त्यांचं विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यांनी. त्यामुळं शहरापासून गावांपर्यंत हजारो वडापाव विक्रेते, स्नॅक सेंटर, स्ट्रीट फूड व्यावसायिकांना आता पॅकेजिंगच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावंच लागणार आहे. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं केवळ मान्यताप्राप्त फूड ग्रेड पॅकेजिंग साहित्य वापरण्याचे निर्देश आता देण्यात आलेले आहेत. अन्नपदार्थ विकताना किंवा पॅक करताना नियमांचं उल्लंघन झाल्यास संबंधितावर कडक कारवाई होऊ शकते. म्हणूनच भेसळखोरांविरोधात धडक मोहिमेनंतर आता अन्नपदार्थाच्या पॅकेजिंग कडेही प्रशासनाची करडी नजर असल्याचं दिसून येतंय. भेसळखोर, गुटखा माफिया आणि बेकायदेशीर विक्रेत्यांवर आता अन्न सुरक्षा नियमांकडे प्रशासनाचं लक्ष केंद्रित झालेलं आहे. वृत्तपत्रात वडापाव किंवा इतर खाद्यपदार्थ देण्याची सवय अनेक ठिकाणी अजूनही कायम आहे. मात्र एफएसएसएआय हे स्पष्ट नियम आणि त्याचबरोबर एफडीआयची वाढती सक्रियता पाहता येत्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटनांवरती कडक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. म्हणून सध्या तुकाराम मुंढे यांच्या रडारवर आता स्ट्रीट फूड विक्रेते जे आहेत ते सुद्धा आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. पुढील कारवाईमध्ये पुढील वेळी या स्ट्रीट फूड विक्रेत्यांवर नेमकी काय कारवाई केली जाते, असे स्ट्रीट फूड विक्रेते जे कागदाचा म्हणजेच पेपरचा वापर करतात त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.